तर आज आपलं शेडचं मेंटेनन्सचं काम चाललं आहे. मेंटेनन्स म्हणजे कलर करायचं काम चाललं आहे. मी फक्त थोडंसं काम करतो आणि बाकीचं मिसेसला दाखवतो. अशा पद्धतीनं करायचं असतं. आणि आता हे मी थोडंसं दाखवतो आहे तिला. आणि केल्यानंतर म्हणजे कलर केल्यानंतर शेडला जो काही शोभा असते, लुक दिसायला जो आहे तो चांगल्या प्रकारे दिसतो. त्याच्यामुळे आम्ही कलर करतो आणि हा दरवर्षी करावाच लागतो, कारण आमचं वातावरण तसं आहे त्यामुळं करतो. पण मी घरच्यांना दाखवतो की असं करायचं आहे आणि मी त्यांच्या अंगावरती सोपवतो आणि साईडला सरतो आणि त्याच्यानंतर मग ती सर्व करतात. पण थोडंसं सुरुवातीला दाखवावं लागतं, कारण त्यांना शिकवल्याशिवाय ती पण शिकणार नाहीत आणि त्यांना येणार नाही असं झालं नाही पाहिजे. कारण मी डांबर लावणार होतो, पण डांबरवाला म्हणला की मला थोडा वेळ लागेल. मग म्हटलं आपल्याला काही काम नाही, मग आपणच स्वतः करूया. नमस्कार, बघू शकता आज शेडचं मेंटेनन्सचं काम चाललं आहे. आता बघू शकता तिकडे मॅडमचं, मुलग्याचं, सगळ्यांचं कलरचं काम चाललं आहे. आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांना त्रास आहे, ज्यांना करायला नको आहे त्यांना हौस आलेली आहे. अशा पद्धतीनं ते चाललेलं आहे. बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरनं प्रत्येकाच्या समजतं आहे कुणाला काम करायचं आणि कुणाला नाही करायचं. तर अशा पद्धतीनं हे चाललेलं आहे. तर आता खूप साऱ्या लोकांची इच्छा होती खालून शेड दाखवा, खालून शेड दाखवा. तर आता बघू शकता हे मेंटेनन्स चाललं आहे. म्हणजे मेंटेनन्स म्हणजे किती, तर वर्षाकाठी नाही म्हटलं तरी 2000 रुपये खर्च येत असेल मेंटेनन्सला. मेंटेनन्स ह्याचा एकच येतो की ह्याचं कलरिंग करणे. आता आम्ही तर घरीच करतो, कारण आम्हाला काम नसतं. कारण पर्याय एकच आहे, काम नाही म्हटल्यानंतर काहीतरी काम पाहिजे ना. म्हणून आम्ही काय करतो, स्वतःच हे क्लिनिंग वगैरे करतो आणि त्याच्यानुसार कलर करतो. आणि कलर करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर काय होतं आहे, हे लोखंड सडायला लागतं आणि सडून ते खराब होईल. त्याच्यासाठी तुम्ही जेवढा कलर कराल तेवढा सर्वात फायदेशीर राहतो. आणि खूप साऱ्या लोकांची इच्छा होती की ह्याचं अंतर काय आहे, काय सर्व. तर हे जे अंतर आहे असं 30 फूट आहे. म्हणजे 10, 10, 20 आणि असं 30, म्हणजे 10-10 फुटावरती असे लाईनीमध्ये डांब आहेत. आणि हे जे डांब आहेत ते 5-5 फुटावरती आहेत, म्हणजे 16x30 असं आहे. आता 16x30मध्ये काय केलेलं आहे आम्ही, तर 5 फुटाचं ठेवलं अंतर. तर ही जी वरती पट्टी आहे, वरची पट्टी जी दाखवतो आहे मी तुम्हाला, ती वरची पट्टी 5 mmची लागते. बघा मी काय सांगतो, 5 फुटाचं जर अंतर ठेवत असाल तर 5 mmची पट्टी ठेवायची. आणि 7 फुटाचं जर अंतर असेल तर 7 mmची पट्टी ठेवायची. अशा पद्धतीचं हे खालून स्ट्रक्चर असतं. आणि बाकी इथं लॉक सिस्टम असते, त्याला काही वेगळं होत नाही. आणि खाली कॉन्क्रीटचा गाळा आहे. खूप साऱ्या लोकांना टेन्शन होतं की खाली काय केलं आहे, खाली काय केलं आहे. तर हा सिमेंटचा पोल लावला आहे आणि त्याला पत्र्याने भरून कॉन्क्रीट ओतलं आहे. आणि वाटतं ना की ह्याच्या खाली कुक्कुटपालन केलं पाहिजे, तर 100% केलं पाहिजे. एकाच शेडमध्ये सगळं काय होईल. आता काय करायचं, तिकडचं 10 फूट सोडून द्यायचं, इकडचं 10 फूट सोडायचं. आणि हा जो 10 फुटाचा मधला सेंटर आहे त्याच्यामध्ये काय करायचं, सेंटरपासून दोन्हीकडे असं 4 फुटावरती कागद टाकायचा. म्हणजे वरनं ज्या लेंड्या पडतील, कचरा पडतील, तो 10 फुटाच्या बाहेर पडला पाहिजे. आणि ह्या 10 फुटामध्ये ह्या सर्वांना आपल्याला राहायला वगैरे व्यवस्था झाली पाहिजे. त्यांचा चारा वगैरे म्हणजे खाद्यबिद्य काय लागेल ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. असं जर नियोजन केलं तर एकाच शेडमध्ये सगळं काय होईल. बाजूला समोरचं क्षेत्र जर तुम्हाला असेल, आमच्याकडे सोडू शकत नाही, पण तुम्हाला जर क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुती, शेवगा वगैरे काय लावायचं असेल लावू शकता. म्हणजे जेणेकरून कोंबड्या फिरायला वगैरे जातील, अशा पद्धतीनं करायचं असतं. आणि ह्याच्यामध्ये जे आता आपण वरती जे चॅनल लावले ते 4x2चं चॅनल आहेत. आणि त्याच्यावरती म्हणजे 1.5चा यल अँगल हा उलटा टाकून ठेवलेला आहे. आणि त्यांना जर दरवर्षी कलर केला तर ह्याची लाईफ म्हणजे मला वाटत नाही की तुमच्याकडे जास्त कलरचा असेल, पण दरवर्षी करा. कारण वर्षातनं एक दिवस गोटा साफ करायचा आहे ना, तर वर्षातनं एक दिवस हे कलर केला तर काय बिघडतं आहे. आपल्याला रोज कुठे गोटा साफ करायचा आहे, तर वर्षातून एकदा गोटा साफ करायचा ना, तर आपण समजू की 6 महिन्यातनं एकदा गोटा साफ करायचा आहे. अशा पद्धतीचं नियोजन करा आणि वर्षातून एकदा कलर करा. एक दिवस ह्याला ब्रशनं घासायला वगैरे जाईल, पॉलिश पेपरनं घासून वगैरे चकाचक झालं की त्या रोलरने काय वेळ लागत नाही. आणि किती 4-5 लिटर कलर लागतो. म्हणजे खालचा जो पोर्शन आहे त्याला तर दरवर्षी करा. वरच्या पोर्शनला तुम्ही मग जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा थोडंसं खराब होतं आहे किंवा काय होतं आहे त्यावेळी केलं तरी चालेल. पण हा जो खालचा जे पोर्शन आहे त्याला मात्र 100% करा, नाहीतर काय होईल, हे लोखंड सडायला जास्त चान्स होईल. आणि आमच्याकडे तर दरवर्षी करणं गरजेचंच आहे, त्याला पर्याय नाही. पण तुम्हीसुद्धा करा. माझे पैसे वाचत आहेत म्हणून तुम्ही पैसे वाचवायला जाऊ नका, तर तुमचे पण जाऊ द्या ना. तुम्ही 2-4 वर्षातून काढाल. तुमचं वातावरण खराब आहे, तुम्ही दरवर्षी केलं पाहिजे, आम्ही नाही केलं पाहिजे, तर तुमचं पण पैसे गेले पाहिजेत ना. सगळीच बचत तुमची पण होऊन चालणार नाही ना. माझ्याबरोबर तुम्ही पण आला पाहिजे ना रेसमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही पण दरवर्षी कलर करायचा. साधा करा, रेड ऑक्साईड करा, पण करा. म्हणजे लोखंडाला जंग लागू नये ह्याच्यासाठी दरवर्षी केला उत्तम आहे. आम्ही तर करतो.
आता चालू आहे कलरचं काम, बघू शकता तिकडे मॅडमचं काम चालू आहे. मी तर आळशी माणूस आहे, मला काय म्हणजे जास्त कामाचा इंटरेस्ट नसतो. फक्त मी भाषण सांगू शकतो, एक मात्र काम करू शकतो की मी भाषण करू शकतो, सर्वांना कामाला लावू शकतो, पण मी करू शकत नाही. हा एक माझा गुणधर्म आहे. म्हणजे मी जेव्हा काम करतो तेव्हा कधीच व्हिडिओत दाखवत नाही, पण मी दुसरी कामं करताना व्हिडिओत दाखवतो. तर मी कॅमेरा नसताना काम करत असतो आणि थोडेफारच करतो, जास्त नाही करत. तर हे अशा पद्धतीनं शेड करायचं असतं. आणि ह्याच्यानंतर हे जे काय आहे कलर केल्यानंतर तुम्ही परत एकदा त्याच्यामध्ये एक आपले पुण्याचे मित्र आले होते स्वप्नील सरांबरोबर, त्यांनी मला सांगितलं आहे की ह्याच्यावरती अजून एक येतो कलर, म्हणजे आता आपण झिंक प्रायमर मारला आहे त्याच्यावरती अजून शिल्ड कोटेड म्हणून एक येतं, म्हणजे जंगरोधक. ते जर लावलं तर म्हणतात 5-6 वर्ष लावून कलर लावायची गरज नाही, पण मी सांगतो दरवर्षी लावू शकता. कारण ते काय हे सगळं महाग नाही, पण शेड महाग आहे. कलर काय 1000-2000 आहे, त्याच्यामुळे काही विषय नसतो. तर त्या पद्धतीनं करा. आणि असं जर खाली कोणाला करायचं असेल व्हेंटिलेशन ओके, तर ह्याला मधून असा सेंटरला 10 फूट गाळा करायचा. भविष्यात आपण करू, आता लगेच नाही. आता पहिल्यांदा ते वरचं टॉप करायचं, नंतर हे मग खालचं टॉप करू, अशा पद्धतीनं करू. आणि हे खांब जे आहेत असं म्हणजे 30 फुटाच्या अंतराला आम्ही काय केलं आहे, 10 फुटावरती एक खांब लावलेला आहे, जेणेकरून ह्याचा बॅलन्स वरचा जो आहे तो व्यवस्थित झेलेल. आणि हे 5 फुटावरती आहेत, जेणेकरून 5 mm ची पट्टी आहे, त्याच्यामुळे 5 फुटावरती लावले. जर तुम्ही 7 mm ची पट्टी लावली तर 7 फुटावरती लावलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त अंतर वाढवायचं नाही. कारण पट्टीनं जर बॅलन्स नाही घेतला, वरती जी पट्टी आहे, वरची पट्टी दाखवा, वरची जर पट्टीनं बॅलन्स नाही घेतला तर ते सर्वच खाली येईल. आणि काही लोक म्हणतात ना टी अँगल लावू, एल अँगल लावू, तर त्यांचे काय होतं, तर जसं आता ह्या लोखंडावरती साईडला बघू शकताय तुम्हाला कचरा दिसत असेल, तसं त्या एल अँगलला किंवा टी अँगलच्या साईडला तसा कचरा साचून राहतो. मग तसं न करता त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये आळ्या होत्यात आणि त्या आळ्या वरून दिसतात आपल्याला, म्हणजे माझ्यात दिसत होतं म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. तर त्याच्यामध्ये पांढऱ्या आळ्या होत्यात, तर त्याच्यापेक्षा ही MM पूर्ण म्हणजे प्लेनच स्केल आहे, ती जर लावली तर ह्याचा अजिबात काय त्रास होत नाही. आणि तशा पद्धतीनं केलं तर एकदम ओके. आणि मेंटेनन्स करायचा म्हटल्यानंतर वर्षातून एकदा करायचा आहे, का रोज नाही करायचा. वर्षातून एकदा करायला जरी 2000 रुपये गेले तरी काय हरकत नसते. एवढ्या शेडला 2000 रुपयाचा कलर लय झाला, पण करणं गरजेचं आहे. नाहीतर ह्याची जी लघवी असते ह्याच्यामुळे हे लोखंड सडणार, हे 100%. आणि जे वर तुमचं आहे लोखंड त्याला तुम्ही 2-3 वर्षातनं एकदा केला तरी चालेल, काय हरकत नसते. आणि हे काही लोक म्हणतात ना खाली किती फूट पाहिजे, तर हे खाली 2च फूट आहे आणि हे 6 फूट आहे, म्हणजे खाली जमिनीत 2 फूट आहे. आता काही लोक म्हणतात आमची काळवट जमीन आहे काय, तर तुम्ही काय करा 3 फुटाचा खाली खड्डा काढा आणि 3 फुटाच्या खड्ड्यामध्ये काय करा 1 फुटाचं कॉन्क्रीट भरा, जेणेकरून खाली प्रेस होणार नाही. आणि त्याच्यावरती हे काम उभं करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या वरची जी काय आहे त्या पद्धतीनं करा. पण जर असं केलं तर शेडची लाईफ आणि शेडचा मेंटेनन्स हा चांगल्या प्रकारे होतो, काही त्रास होत नसतो किंवा हे खराब होईल ह्याची काही टेन्शन नसतं. किंवा ज्या काही लाकडाच्या फळ्या वगैरे असतील तुम्ही लावत असाल त्याच्यापेक्षा हे आपलं बरं आहे, कारण ह्याला एकदा वर्षातनं कलर केला की हे टेन्शन नसतं. आणि जर अशी तुम्हाला जर संख्या सांभाळायची असेल तर तुम्ही काय करायचं, साईडचं 10 फूट सोडायचं आणि मध्ये सेंटरला जो 10 फुटाचा पेसेज जेवढा भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही शेड करा आणि त्याच्यानुसार कोंबडी पालन पण करू शकता.